बुलेटिनमध्ये सगळ्यात अधिक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। नागपूरचे आमदार भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी काल याबाबत बैठक झाली। या बैठकीला माजी भाजप अध्यक्ष नितीन गडकरीही उपस्थित होते। त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांचे या पदासाठी नाव सर्वाधिक चर्चेत होतं। अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलेले सर्व गटांना स्वीकार्य म्हणून फडणवीस यांना अध्यक्षपदाची ही लॉटरी लागली आहे। त्याचप्रमाणे अभ्यासू आमदार आणि हरडे वक्ते म्हणून फडणवीस यांची ख्याती आहे। फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटची पदविका त्यांनी घेतलेली आहे। 1992 ते 1997 ला फडणवीस नागपूर मनपाचे नगरसेवक होते। देशातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मानही फडणवीस यांच्याकडे जातो। मेयर ऑफ काउन्सिलचे ते 2 वेळा अध्यक्ष बनले। फडणवीस गेल्या 13 वर्षांपासून विधानसभा सदस्य आहेत। राष्ट्रकुल संसदीय संघटनेचा बेस्ट पार्लमेंटरियन म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले। तर नवी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भात उत्सुकता होती। नेमकं कोण या पदावर बसणार या संदर्भात चर्चा सुरू होती। या शर्यतीमध्ये अनेक जण होते। त्यात सुधीर मुनगंटीवार, त्यानंतर एकनाथ खडसे, विनोद तावडे, गोपीनाथ मुंडे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे। देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात। अर्थसंकल्पीय विश्लेषणाची दरवर्षी त्यांच्या प्रतीक्षा असते। संघटनात्मक पातळीवरती सिद्धतेचं आव्हान आता फडणवीस यांच्या समोर आहे। गटातटाचं राजकारण सोडून सर्वांना एकत्र आणून येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता एकत्र करण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे। नैऋत्य मतदारसंघातले नागपूरच्या नैऋत्य मतदारसंघातील हे आमदार आहेत। नागपूरचे महापौर सुद्धा होते। सर्वात तरुण असे दुसरे हे आमदार म्हणून होते। त्यांच्याकडे अभ्यासू आमदार म्हणून देखील पाहिलं जातं आणि अशा देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती झालेली आहे। फडणवीसांच्या अभ्यासाचा सत्ताधाऱ्यांनाही आदर आहे। या पदावरती नेमकं कोण बसणार या संदर्भात सगळीकडेच चर्चेला उधाण आलेलं होतं। मात्र आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। मुंडे आणि गडकरीच्या वादात नेमकं आता कोण या पदावरती बसणार या संदर्भात उत्सुकता होती आणि त्यात मुंडेंची सरशी झाल्याचं दिसतंय। कारण सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाला कडाडून विरोध होता मुंडेंचा, अशी चर्चा होती आणि त्यामुळे आता इथे गडकरी आणि मुंडे या वादामध्ये मुंडेंची सरशी झाली आहे असंच म्हणावं लागेल। कारण फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिला होता मुंडे यांनी, अर्थात मुंडे यांचं नाव देखील या शर्यतीमध्ये होतं। तसंच विनोद तावडेंचं देखील नाव या शर्यतीत होतं। मात्र विनोद तावडेंबद्दल हे बोललं जात होतं की लाल दिव्याची गाडी जाईल अशी भीती त्यांना होती, म्हणून ते या पदासाठी लढण्यासाठी उत्सुक नव्हते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। आणि अखेर आता एका सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा एकदा ही टर्म देण्यात यावी या संदर्भात गडकरी प्रयत्नशील होते। मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही। अर्थात स्वतःची टर्म सुद्धा राखण्यात अयशस्वी ठरले होते गडकरी आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील एकूणच समीकरण इथे बदलल्याचं दिसतंय। फडणवीस हे देशातील दुसरे सर्वात तरुण असे महापौर बनले होते। गेल्या 13 वर्षांपासून विधानसभा सदस्य आहेत। दांडगा अनुभव आहे त्यांना राजकारणाचा तसंच विधिमंडळातील कामकाजाचा। आणि अशा तरुण नेत्याकडे भाजपचा प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आलंय आणि त्यांच्याच नेतृत्वात आता येणाऱ्या आगामी निवडणुका लढवल्या जातील। मात्र मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर। विरोधी पक्षांवरती कडी करून
आपला पक्ष कसा सरस ठरेल यासाठी त्यांना खूप वर्कआउट करावं लागणार आहे. मात्र स्वतः मॅनेजमेंटचे पदव्युत्तर असलेले देवेंद्र फडणवीस व्यवस्थित व्यवस्थापन करून या गोष्टी सांभाळतील अशी चर्चा आहे आणि योग्य व्यक्तीच्या हातात हे नेतृत्व देण्यात आलंय अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नवी दिल्लीतून ही घोषणा झाली. या संदर्भात काल एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी. तिथे नितीन गडकरी आणि रामलाल यांच्या दरम्यान चर्चा झाली. एक महत्वाची मीटिंग झाली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं. मात्र सलग दुसऱ्यांदा विदर्भातूनच नेतृत्व समोर आलंय. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार ते देखील विदर्भाचेच नेते होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात ही सत्ता देण्यात आलेली आहे आणि यावेळची हे जे पद आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण येणाऱ्या निवडणुका यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील. त्या दृष्टीने आता फडणवीस कशी रणनीती आखणार आहेत, पक्षाची बांधणी कशी करणार आहेत, कारण त्यांच्यासमोर येणाऱ्या काळात अनेक आव्हानं असतील. सर्वसामान्यांच्या अपेक्षा त्यांची पूर्तता करण्यासाठी आता हे नवीन प्रदेशाध्यक्ष कशा प्रकारे सामोरे जातील हे पाहावं लागेल. गेल्या 13 वर्षांपासून विधानसभा सदस्य आहेत देवेंद्र फडणवीस आणि आता देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणार आहेत. आजच्या शुभ मुहूर्तावरती 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी तरुण आमदाराच्या हातात महाराष्ट्राची गुढी देण्यात आलेली आहे आणि हे शुभ संकेत आहेत भाजपसाठी. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये आता कशी मोर्चे बांधणी केली जाईल, संघटनात्मक दृष्ट्या काय बदल केले जातील, कारण देवेंद्र फडणवीस यांना एक अभ्यासू आमदार म्हणून ओळखलं जातं. आणि आता आपल्यासोबत स्वतः देवेंद्र फडणवीस जोडले गेलेले आहेत नागपूरहून. देवेंद्रजी, स्वागत आहे TV9 मध्ये आपलं. आपल्या हाती आता भाजपची गुढी आलेली आहे. शुभ मुहूर्तावरती एक शुभ बातमी. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये, मात्र प्रयत्न करू त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा. तर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार या पदावरती विराजमान होते, मात्र दुसरी टर्म राखण्यात ते अपयशी ठरले आणि आता पुन्हा एकदा विदर्भाच्याच हातात हे नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा जय विदर्भचा नारा इथे देण्यात आलाय. पक्ष संघटना तसंच गट तट अशा अनेक गोष्टी आहेत, वादविवाद पक्षातील, आणि या सगळ्यांना सामोपचाराने सोडवून सगळ्यांना एकत्र आणून येणाऱ्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये एकजूट करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या हाती हे पद आलेलं आहे. नैऋत्य नागपूरचे आमदार होते देवेंद्र फडणवीस. गेल्या 13 वर्षांपासून विधानसभेचे सदस्य होते ते. या शर्यतीमध्ये अनेकांची नावं होती. त्यात सुधीर मुनगंटीवार यांचं नाव होतं, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडेंचं नाव होतं, विनोद तावडेंचं नाव देखील चर्चेत होतं, तसंच एकनाथ खडसेंचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र अखेर ही माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडलेली आहे. पार्टी विथ डिफरन्स असं ओळखल्या जाणाऱ्या या भाजपमध्ये आज एक महत्वाची घोषणा झालेली आहे. आपल्यासोबत आता माधव भंडारी जोडले गेलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते. माधवजी, स्वागत आहे TV9 मध्ये. सगळ्यात आधी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आज पुन्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. भाजपच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा. गेल्या कित्येक दिवसांपासून माधवजी चर्चा होती की कोण नेमकं या पदावरती बसणार, मात्र ही माळ अखेर पुन्हा एकदा विदर्भाच्या गळ्यात पडलेली आहे. नाही, आम्ही विचार करताना विदर्भाचा गळा, विदर्भातला माणूस, मराठवाड्यातला माणूस किंवा आणखीन कुठला माणूस असा करत नाही. महाराष्ट्रामधला एक जाणकार नेता आणि देवेंद्रजी महाराष्ट्र भाजपच्या कामामध्ये गेली 15-16 वर्ष आहेत. 2 वेळा ते महाराष्ट्राचे सरचिटणीस होते, विधानसभेतले निवडून आलेले 4 वेळेचे आमदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे ते एक प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
बरोबर. माधवजी, मात्र या निमित्ताने आता एक तरुण आणि तडफदार असं नेतृत्व मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या भाजप पक्षाला. निश्चितच देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा पुढच्या कामाला खूप फायदा होईल. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक प्रकरणं बाहेर काढून या सरकारला खिंडीत पकडण्याचं काम देवेंद्रजींनी प्रभावीरित्या केलेलं आहे आणि त्यांच्या या सगळ्या शैलीचा उपयोग या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे पक्षाला मोठ्या प्रमाणात होईल. बिलकुल. माधवजी, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, आगामी निवडणुका, त्यात त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील. अशावेळी किती आव्हानं आहेत त्यांच्यासमोर? नाही, येणाऱ्या निवडणुकांचं धोरणत्व त्यांना सांभाळायचं आहे. अगोदर लोकसभेच्या निवडणुका आहेत, नंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. परंतु पक्ष संघटनेच्या मदतीने आणि पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने ते हे आव्हान यशस्वीरित्या पेलतील याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. बिलकुल. सगळीकडून अशी चर्चा केली जाते की मॅनेजमेंटचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्यामुळे ती मॅनेजमेंट ते व्यवस्थितरित्या सांभाळतील. मॅनेजमेंटच्या अभ्यासापेक्षा सुद्धा देवेंद्रजी लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत, संघाच्या संस्कारात उतरलेले आहेत आणि संघाची जी संघटन कौशल्याची तंत्र आहे त्याचा त्यांना पूर्ण आत्मसात त्यांनी केलेला आहे. त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होईल. माधवजी, आणखीन एक प्रश्न इथे आहे की एक चर्चा रंगलेली होती गडकरी मुंडेंचा जो वाद आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आता मुंडेंची सरशी. नाही, आम्हाला अशा कुठल्याही वादाबद्दल काही म्हणायचं नाही. कारण आमच्या दृष्टीने असे वाद कधी अस्तित्वात नव्हते. जे काही पक्षातल्या चर्चा आहेत त्या पक्षातल्या चर्चा आहेत आणि आता आमच्या दृष्टीने ते सगळं संपलेलं आहे. आता नवीन अध्यक्ष पक्षाला लाभलेले आहेत. पक्षाचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होईल. धन्यवाद माधवजी, TV9शी बातचीत केली त्याबद्दल. आता भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत, आशिष शेलार, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. आशिषजी, स्वागत आहे TV9 मध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आज एक खरंच शुभ मुहूर्तावरती महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये आता प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गेली आहे. बरोबर आहे. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आणि देवेंद्र फडणवीस सारख्या योग्य व्यक्तीचा निवड ही राष्ट्रीय अध्यक्षांनी केली आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्येही सुद्धा अतिशय उत्तम आणि आनंदाचं वातावरण आता दिसतंय. एक तरुण नेतृत्व लाभलेलं आहे या निमित्ताने आणि त्यांच्या नेतृत्वातच आता निवडणुका सुद्धा लढवल्या जातील. हो, खरं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर आता माझी आजी असलेली सगळी टीम ही जोरदारपणे आता या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातला संघर्ष अजून नवीन दमाने सुरू केला जाईल अशा पद्धतीची भावना ठेवून आम्ही सगळे कार्यकर्ते आता उतरलेलो आहोत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ते प्रदेशाध्यक्ष झालेले, किती मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर? आव्हान तर आहेच नक्की की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 15 वर्षात केलेलं कुकर्म हे जनतेसमोर मांडणं, संघटना बांधून आणि आमच्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन या सगळ्याचं नेतृत्व करावं, हे मोठं कार्य देवेंद्र फडणवीस नक्कीच पूर्ण करू शकतील अशा ताकदीचे ते आहेत. म्हणून आम्ही सगळेच जण आणि सर्व पक्ष सर्वार्थाने त्यांच्याबरोबर या लढाईत उतरणार आहोत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते नितीन गडकरी, ते त्यांची सेकंड टर्म नाही सांभाळू शकले, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातली समीकरणं बदललीत. असं काही मुद्दा नाही. नितीन गडकरी जे अजूनही प्रमुख नेते देश पातळीवर काम करतायत, अध्यक्षपदी नसतील पण आजही ते कोअर ग्रुप, पार्लमेंटरी बोर्ड या सगळ्या बाबतीत पक्षाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच आणि गोपीनाथजी मुंडेंचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या गावागावात कोपऱ्यात असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे कार्यकर्ते काम करणार. आशिषजी, खूप मोठं आव्हान असणार आहे, मात्र फरडे वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र यांच्याकडे पाहिलं जातं. खरं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा एकतर अभ्यास, या महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे असलेले भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर त्यांचा असलेला विधानसभेतला अनुभव आणि नागपुरात त्यांनी भाजप ज्या पद्धतीने वाढवली त्याचा असलेला पूर्वानुभव, या सगळ्या बॅकग्राऊंडवर नक्कीच पक्षाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद आशिषजी, TV9शी बातचीत केली त्याबद्दल. तर गेल्या 13 वर्षांपासून विधानसभा सदस्य असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. आजच त्याची घोषणा झालेली आहे. शुभ मुहूर्तावरती ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा विदर्भाच्याच हाती नेतृत्व देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या पक्षाचं. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती आज देवेंद्र फडणवीस या विदर्भातल्या नेत्याची निवड झालेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी, स्वागत आहे TV9 मध्ये. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. आज प्रदेशाध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? आमचा संपर्क तुटलाय त्यांच्याशी, मात्र पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कारण 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आणि आजच्या दिवशी एक आनंदाची बातमी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात ही माळ पडलेली आहे. गेले कित्येक दिवसांपासून या पदावरती कोणाची वर्णी लागणार या संदर्भात चर्चा सुरू होती, मात्र अखेर तरुण नेतृत्वावरती विश्वास दाखवण्यात आलाय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात भाजपची धुरा देण्यात आलेली आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 1992 ते 97 फडणवीस नागपूर मधून त्यांनी नेतृत्व केलेले. फडणवीस देशातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले होते. मेयर ऑफ काउन्सिलचे 2 वेळा अध्यक्ष झाले होते ते. तसंच त्यांनी कायद्याचे पदवीधर देखील होते. या संदर्भात आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुधीर मुनगंटीवार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष. सुधीरजी, स्वागत आहे आपलं TV9 मध्ये. आज फडणवीसांच्या गळ्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? एका उत्साही तरुण सहकार्याला पार्टीने संधी दिली आहे. आम्ही सर्व एकत्रितपणे 2014च्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. 2014च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षीय कार्यकालात निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादीला 4 मुंड्या चीत करत जनतेची इच्छा पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र येऊन करणार आहोत. सुधीरजी, अशी चर्चा होती की तुमच्याच नेतृत्वामध्ये येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्या लढवल्या जातील, मात्र आज घोषणा झाली आणि फडणवीसांचं नाव समोर आलं. चर्चेला कधीच काही अर्थ नसतो. या चर्चा कोण करतं यालाही महत्व नसतं. धन्यवाद सुधीरजी, बातचीत केली त्याबद्दल. आता आपल्यासोबत जोडले गेलेले स्वतः देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी, स्वागत आहे TV9 मध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण आज एक महत्वाची आणि गोड बातमी आलेली आहे. शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी आलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? तुमची पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजनाथ सिंगजी, पूर्व अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी आणि लोकनेते माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला असं वाटतं की ही जी जबाबदारी मला देण्यात आलेली आहे, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महाराष्ट्रातलं जुलमी सरकार हटवून त्या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणण्याकरता ही जबाबदारी मला देण्यात आली आहे. आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की निश्चितपणे हे काम आम्ही पूर्ण करू. देवेंद्रजी, आगामी निवडणुका तुमच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत. काय रणनीती आहे? किती आव्हान आहे तुमच्या समोर? नाही, नेतृत्व माझ्या लढवल्या जातील असं मला वाटत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. पक्षामध्ये वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल. पण निश्चितपणे एक गोष्ट सांगतो की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष एक इफेक्टिव्ह विरोधी पक्ष आहे हे निश्चितपणे आम्ही प्रतिपादित करू आणि या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला सळो की पळो करून सोडणं हेच आमचं उद्दिष्ट असेल आणि या माध्यमातून जनतेला न्याय मिळाला पाहिजे याकरताच भारतीय जनता पक्ष कार्यरत असेल. देवेंद्रजी, खूप मोठं आव्हान आहे पक्ष बांधणीचं. ती कशी कराल तुम्ही? भारतीय जनता पक्षाचं संघटन हे मजबूत आहे आणि निश्चितपणे आमचे जे कार्यकर्ते आहेत, खरं म्हणजे देव दुर्लभ अशा प्रकारचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आता अध्यक्ष म्हणून माझ्यासमोर जबाबदारी एवढीच आहे की या चांगल्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साहाचा संचार झाला पाहिजे. अशा प्रकारची कार्यक्रम, अशा प्रकारची आंदोलनं हातामध्ये घ्यायची आणि सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे तो या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये संघटित करायचा हाच प्रयत्न मी करणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने कशी तयारी कराल एक नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून? निवडणुकीची तयारी ही आमची एक स्ट्रॅटेजी आहे आणि निश्चितपणे
भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे, विशेषतः नितीनजी गडकरी असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, किंवा आमचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, विनोदजी तावडे असतील, आमचे पूर्वाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार असतील, हे सगळे लोक मिळून आम्ही निश्चित या संदर्भातली एक स्ट्रॅटेजी तयार करू आणि त्यातलं ब्रॉडर स्ट्रॅटेजी आमच्याजवळ आजही तयार आहे. निश्चितपणे ती स्ट्रॅटेजी घेऊन लवकरच आम्ही आपल्या पुढे येऊ. देवेंद्रजी, भाजपची ओळख आहे पार्टी विथ डिफरन्स, मात्र आता गट तट एवढे झालेत की पार्टी विथ द डिफरन्सेस असं म्हटलं जातं. तर त्या संदर्भात कसा कराल तुम्ही? सगळ्यांची पक्ष बांधणी एकत्र सगळ्यांना एकजूट करण्यासाठी काय कराल? मला बिलकुल असं वाटत नाही की इट इज अ पार्टी विथ डिफरन्सेस. अजूनही पार्टी विथ डिफरन्स आहे. आमच्या पक्षामध्ये, आमच्या लोकशाहीत या गोष्टीला वाव आहे की एखाद्या विषयावर मतभिन्नता असू शकते, परंतु एकदा त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे लोक एका दिशेनेच चालतो. त्यामुळे आम्ही पक्षात सांगतो की मतभिन्नता चालेल पण मनभिन्नता नको. आणि सुदैवाने या पक्षात मनभिन्नता ही कोणाही मध्ये नाही. त्यामुळे गटतटाचं राजकारण बिलकुल नाही. निश्चितपणे सगळे लोक एकत्रितपणे, संघटितपणे या सरकारचा सामना करू आणि जनतेला न्याय देऊ. देवेंद्रजी, गेल्या काही दिवसांपासून मनसेला महायुतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते, कारण सत्तेमध्ये येण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. त्या संदर्भात काही प्रयत्न केले जातील? आज तरी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय आठवले गट अशी आमची युती आहे. मनसेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार हे आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहेत. ते मला वैयक्तिक अधिकार नाहीत. पण मला एक गोष्ट निश्चितपणे असं वाटते की जे पक्ष सरकारच्या विरोधात आहेत आणि ज्या पक्षांना असं वाटतं की हे जुलमी सरकार सत्तेवरनं गेलं पाहिजे, त्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की जनतेचा असंतोष एकत्रितपणे संघटित करून या सरकारला या ठिकाणून घालवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं सरकार विरोधी सर्व पक्ष अशा प्रकारचा विचार निश्चितपणे करतील. देवेंद्रजी, बाहेर अशी चर्चा होती की मुंडे तुमच्या नावासाठी आग्रही होते, तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी गडकरी आग्रही होते, मात्र इथे सरशी झाली आहे मुंडेंची, अशी चर्चा आहे. ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. माननीय गोपीनाथराव मुंडे असतील किंवा माननीय नितीनजी गडकरी असतील, या दोघांनी एकत्रितपणे राजनाथ सिंगजींना माझं नाव सांगितलेलं आहे. त्यामुळे माझं नाव कुठल्या गटातनं आलंय हे अत्यंत चुकीचं आहे. आणि स्वतः तुम्ही गोपीनाथराव मुंडेंना विचारलं तरी ते हेच सांगतील आणि नितीनजी गडकरींना सांगितलं तरी हेच सांगतील. त्यामुळे ही सरशी जर असेल तर ती भारतीय जनता पक्षाची सरशी आहे आणि भारतीय जनता पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याची सरशी आहे. कारण सामान्य कार्यकर्त्यापासनं, वॉर्डाच्या अध्यक्षापासनं या पक्षामध्ये एक माणूस पक्षाचा, प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. मला असं वाटतं हेच या पक्षाचं वेगळेपण आहे. देवेंद्रजी, मग तुमचं श्रेय तुम्ही गोपीनाथ मुंडेंना देणार की नाही? माझं श्रेय भारतीय जनता पक्षाला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून माननीय राजनाथ सिंगजी, माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय गोपीनाथराव मुंडे या तिघांना देखील आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काय रणनीती असेल देवेंद्रजी? ती रणनीती आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि आमची जी कोर कमिटी आहे याच्यामध्ये आम्ही लवकरच ही स्ट्रॅटेजी आमची ठरवू आणि त्याच्यानंतर आपल्या पुढे येऊ. या निवडणुकीमध्ये भाजपचे जिंकण्याचे किती चान्सेस वाटतात, किती संधी वाटते? निश्चित आपण जर बघितलं तर जनतेमध्ये असंतोष अत्यंत मोठा आहे आणि जनतेला हे सरकार नको आहे. केवळ विरोधी मतांच्या फुटीच्या आधारावर हे सरकार या ठिकाणी निवडून येत आहे. या सरकारच्या विरुद्ध 65% लोक आहेत आणि 32-33% लोक ज्या सरकारला केवळ मतदान करतात. हे सरकार काही लोकांचं सरकार आहे असं मी मानत नाही आणि आता तर यांची लोकप्रियता रसातळाला गेली आहे. निश्चितपणे आमची युती या ठिकाणी ही निवडणूक जिंकेल, आम्हाला विश्वास आहे. देवेंद्रजी, अशी चर्चा केली जात होती की मध्यावधी निवडणुका लागतील, मात्र जर अचानक जर आता घेतल्या गेल्या निवडणुका तर पक्ष किती तयार आहे? भारतीय जनता पक्ष कोणत्याही क्षणी निवडणुकांकरता तयार आहे. कारण आम्हाला माहिती आहे केंद्रातलं सरकार पूर्णपणे वीक झालेलं आहे. केंद्राच्या सरकारजवळ बहुमत देखील राहिलेलं नाही. केवळ सीबीआयच्या भरोशावर सरकार चाललंय आणि सीबीआयचं समर्थन योग्य प्रकारे मिळालं नाही तर हे सरकार एका मिनिटात पडेल. त्याच्यामुळे आम्ही निवडणुकीकरता तयार आहोत. धन्यवाद देवेंद्रजी, TV9शी बातचीत केलीत आणि तुमची पहिली प्रतिक्रिया अध्यक्ष झाल्यानंतरची ही आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा. तर फडणवीस आपल्यासोबत बोलत होते, चर्चा करत होते आणि येणाऱ्या काळामध्ये काय रणनीती असेल या संदर्भात त्यांनी सविस्तर TV9शी चर्चा केली आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.